नमस्कार. नवी मुंबई येथील खुटारी गावात एक घराला आग लागली आहे. त्या आगीमध्ये मोठे मोठे झाड देखील जळून खाक झाले आहे. तिथे आग लागल्यानंतर राजकुमार शेठ म्हात्रे व नंदकुमार शेठ म्हात्रे यांना फोन गेला गावातनं, तर ते तात्काळ तिथे आले. सिलेंडर वगैरे सर्व त्या घराच्या बाहेर काढलं त्यांनी अग्निशामक दलालाही कॉल केला. अग्निशामक दल हे तात्काळ तिथे आले आणि आग विझवली. या संदर्भात आपण राजकुमार शेठ यांच्याशी बोलूया. साहेब, कसं काय लागली आग ती? आग लागली म्हणजे मला फोन आलं मित्र का बोलता राजकुमार भाऊ अशी आमच्या घराला आग लागलेली आहे. तिथं झाडं पण मोठी होती, झाडांचा तर खाक झाला तर तेव्हा मी अग्निशमनला फोन केला. तेव्हा तात्काळ ते पोहोचले तिथे. त्याच्यामुळं जीवित आणि टलली गेलेली आहे. लहान लहान लेकरं होती, बाई माणसं होती, म्हणजे वृद्ध माणसं होती तिथं. त्यांना पण आम्ही बाहेर काढले. तेव्हा शांत व्हा, आम्ही चिल्लमचिल्ली करत होते. परंतु आम्ही प्रभाग क्रमांक 1 नंदकुमार म्हात्रे, तुम्हाला तर माहितीच आहे सर्व. त्याच्यामुळे आम्ही त्याचं समाजसेवा केली आणि ते पूर्णपणे योग्य पद्धतीने. अग्निशामक दल हे घटनास्थळी आले का लवकर? लगेच आले. माझा फोन गेल्या आले. तुम्ही स्वतः देखील सिलेंडर वगैरे बाहेर काढले, मी बघितलं तुम्हाला. हो, काढले. तुम्हाला काय साहेब? शेठ बोलले तर मी बोलू का? बोला ना. राजकुमार म्हात्रे एवढा समाजसेवक आहे ना. आमची इथं नंदकुमार म्हात्रे, त्यांची बाई उभी आहे लीना नंदकुमार म्हात्रे. एवढं कार्यकर्त्यांना एवढं कार्यक्रम करू शकत ना. आणि माझा मित्र नरेश कदम हे आपल्यासाठी वेल अँड वेल अर्ध्या रात्रीला फोन केलं. त्या सामने उभं राहतात. आता पण आपल्यासाठी आहेत. 1 मिनिट ते बोलते. नमस्कार. आमचे मित्र राजकुमार भाऊ आणि नवनाथ शेठ यांचा फोन आला की खुटारी गावामध्ये आग लागलेली आहे. ते शेठला बोललो तुम्ही गावात येणार होते, राहिले कुठे? ते शेठ बोलले नाही, मी आग विझवण्याचं काम करतोय. आणि अप्रतिम काम असं राजकुमार शेठने आणि नवनाथ शेठने केलेलं आहे. त्याबद्दल मी नवनाथ शेठ आणि राजकुमार तुमच्या शेठ प्रतिक्रिया. तुम्ही कॉल केल्या राजकुमार शेठ, नंदकुमार शेठ हे तात्काळ हजर झाले तिथे. ओके. कॅमेरामॅन सागर पाटील सह रोहित शिंदे, युवा महाराष्ट्र लाईव्ह, नवी मुंबई.